ख्रिस्तामध्ये प्रिय भाविक, पुष्कळ वेळेला आपण ऐकत असतो की लोक नेहमी वादविवाद करत असतात किंवा तर्क वितर्क काढत असतात. जर एखाद्या व्यक्तीला आजार झाला असेल किंवा एखादी व्यक्ती मृत्यूशी सामना देत असेल तर चटकन त्याचं कनेक्शन आपण पापाशी लावतो. त्या व्यक्तीने कुठेतरी पाप केलं असेल किंवा त्याच्या पूर्वजांनी किंवा वाडवडिलांनी पाप केलं असेल म्हणून त्या व्यक्तीला आजाराशी सामना करावा लागत आहे. अशा प्रकारचे वादविवाद आपण नेहमी ऐकत असतो. परंतु आपल्या समोर असे देखील प्रश्न येतात, मग त्या व्यक्तीचं काय आहे ज्या व्यक्तीने कुठे पाप केलं नसेल, जे व्यक्ती चांगलं आणि पवित्र जीवन जगत आहे तरी सुद्धा त्यांना आजाराशी किंवा मृत्यूशी तोंड द्यावं लागत आहे, त्याच्याशी सामना करावा लागत आहे. त्या व्यक्तीविषयी म्हणजेच सर्वच आजाराची तुलना किंवा कनेक्शन पापाशी आपण करू शकत नाही. तर पाप एका बाजूला आहे आणि आजार दुसऱ्या बाजूला आहे. होय, कधी कधी पापाचे फळ त्या व्यक्तीला मिळत असते, कधी कधी ते होत असते, परंतु प्रत्येक वेळेला ते होत नसते. आणि म्हणूनच आजार हा व्यक्तीच्या शारीरिक डेव्हलपमेंटचा किंवा शारीरिक वाढीचा एक पार्ट आहे. जिथे कुठेतरी कमतरता आढळते तेव्हा व्यक्तीला ते आजाराशी झुंज द्यावं लागतं. मग त्यामध्ये एखादा पापी व्यक्ती देखील असू शकतो किंवा त्यामध्ये एखादा निष्पापी व्यक्ती देखील असू शकतो. ज्याप्रमाणे शरीराची ग्रोथ असणार, जेव्हा तिथे डिफेक्ट येतो तिथे आजार येत असतो. परंतु आजच्या शुभवर्तमानामध्ये अशाच प्रकारचं दृश्य आपल्या समोर येत आहे, जिथे प्रभू येशू ख्रिस्त एका पक्षघाती व्यक्तीला आजारातून मुक्त करताना सांगत आहे की जा, तुझ्या पापांची क्षमा झालेली आहे. याचा अर्थ असा नाही की त्या व्यक्तीला तो आजार त्याने केलेल्या पापामुळे झालेला होता, कारण येथे लोकांची गैरसमजूत होत आहे, लोकांची मिसअंडरस्टँडिंग होत आहे की त्या व्यक्तीला पक्षघात झाला होता कारण प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं होतं तुझ्या पापांची क्षमा झालेली आहे, म्हणजेच त्याने कुठेतरी पाप केलं असेल. परंतु प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या मनातील या सर्व गोष्टी ओळखून त्यांना सांगत आहे, मी अशासाठी म्हणलो कारण मनुष्याच्या पुत्राला म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्ताला या पृथ्वीवरती लोकांच्या पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे. केवळ आजारातून मुक्त करण्याचाच नाही तर पापांचा क्षमा देखील करण्याचा अधिकार प्रभू येशू ख्रिस्ताला आहे. हे प्रभू येशू ख्रिस्त आजच्या शुभवर्तमानातून लोकांना, तुम्हाला आणि मला सांगत आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय भाविकांनो, जेव्हा जीवनामध्ये अशा प्रकारचे आजार येतात न सांगता किंवा न कळवता, तेव्हा ते आजार नेहमी आपण केलेल्या पापामुळे येत नसतात, तर आपल्या शारीरिक वाढीमध्ये असलेल्या कमतरतेमुळे येत असतात. परंतु त्याचबरोबर या आजाराशी सामना करण्यासाठी परमेश्वर आपला नेहमी सामर्थ्य देत असतो. प्रत्येक वेळेला परमेश्वर चमत्कार करेलच असं नाही, कारण शुभवर्तमान देखील हे सांगत आहे की परमेश्वराने प्रत्येक ठिकाणी चमत्कार केला नाही. त्याने आपल्या शिष्याला देखील बरे केलं नाही. संत पौलाला तर त्याच्या पाठीमध्ये देखील एक प्रकारचा विलक्षण आजार होता आणि संत पौलाने एक वेळा नाही, दोन वेळा नाही, तर जवळजवळ 3 वेळा प्रभू येशू ख्रिस्ताला विनवणी केली होती, तरी सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला आजारातून मुक्त केलं नाही. फक्त एवढंच सांगितलं की माय ग्रेस इज सफिशियंट फॉर यू, की माझी कृपा दया ती तुझ्यासाठी पुरेशी आहे. त्याने अनेक शिष्यांना देखील बरं केलं नाही, परंतु मोजक्याच लोकांना बरं केलं. याचा अर्थ असा नाही की प्रभू येशू ख्रिस्ताकडे शक्ती होती किंवा नव्हती, नाही. प्रभू येशू ख्रिस्ताला हे सांगायचं आहे की आजार हे टेम्पररी असतात, त्याही पेक्षा जास्त व्यक्ती जेव्हा आंतरिकरित्या आजारी होत असतो पापामुळे, त्या पापापासून मुक्त होणे फार गरजेचं आहे. आपलं जे शरीर आहे ते शरीर एक ना एक दिवस मातीमध्ये मिळणार आहे आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं डाऊट नाही. परंतु जी व्यक्ती आध्यात्मिकरित्या मरण पावलेली आहे, आध्यात्मिकरित्या आजारी आहे, पापामुळे पक्षघाती झालेले आहे, कमकुवत झालेले आहे, अशा व्यक्तीला या आध्यात्मिक आजारातून बाहेर काढणे फार महत्वाचं आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त या गोष्टीला अग्रस्थान देत असतो, प्रथम स्थान देत असतो. आणि म्हणूनच तो आजच्या शुभवर्तमानामध्ये लोकांना सांगत आहे
की आजारातून त्या व्यक्तीला बरे करणारच आहे, पण त्याही पेक्षा जास्त पापापासून क्षमा करणे व आजारातून मुक्त करणे म्हणजे त्या व्यक्तीला पूर्णपणे बरे करणे हे महत्वाचं आहे. आपण देखील पक्षघाती आहोत, आपण देखील आजारी आहोत. केवळ शारीरिक दृष्ट्या नाही तर कधी कधी आध्यात्मिकरित्या आपण पांगळे होत असतो, आध्यात्मिकरित्या आपण आंधळे होत असतो, आध्यात्मिकरित्या आपली आध्यात्मिक वाढ खुंटत असते. जेव्हा आपण परमेश्वराला पूर्णपणे आपल्या जीवनातून काढत असतो, जेव्हा आपण परमेश्वराचा शब्द पूर्णपणे आपल्या जीवनातून काढत असतो, तेव्हा आपण आध्यात्मिकरित्या कमकुवत आणि दुबळे बनत असतो. आणि अशा वेळेला आजच्या शुभ वर्तमानामध्ये ऐकल्याप्रमाणे त्या पक्षपाती व्यक्तीप्रमाणे आपल्याला देखील प्रभू येशूच्या स्पर्शाची गरज असते. केवळ त्या आध्यात्मिक आजारातून बाहेर पडण्यासाठी नाही तर पापाची क्षमा घेऊन पूर्णपणे आध्यात्मिकरित्या आनंदी आणि शांतीपूर्वक जीवन जगण्यासाठी. आज त्या शांतीदाता परमेश्वराकडून आपण कृपा व शक्ती मागूया.